सो गुड इव्हनिंग एव्हरीवन, दिस इज ऋषिकेश. सो आपल्या लास्ट व्हिडिओ नंतर मी बरंच रिसर्च डिस्कशन अंडरस्टँडिंग केली बऱ्यापैकी. अँड मला समजलं की पर्टिक्युलर टॉपिकवर आपण डिस्कस करणं गरजेचं आहे, ज्याचं आपल्याला नॉलेज आहे, आयडिया आहे, जे शेअर केल्यावरती काही लोकांना फायदा होईल. सो ॲज रिअल इस्टेट कन्सल्टंट मला रिअल इस्टेट थोडीफार आयडिया आहे, जी मी आज एक छोट्याशा व्हिडिओत तुम्हाला शेअर करतो. सो ॲज अ Rishikesh, as working the real estate professional for my company, सगळ्यात जास्त चॅलेंजेस जे येतात ना मला, की यार somehow one of the client is very much educated, so much knowledge of real estate, very good connect in the developer lobby, having uh, more than one property. तर अडचण गाणी लोक खूप हुशार असतात. अडचण तिथंच सुरू होते. ते हुशार असतात. अडचण काय आहे ना, ते ऐकायला तयार नसतात. ते हुशार आहेत, बट ते त्यांच्या प्रोफेशनलिझम मध्ये जास्त हुशार असतात त्यापेक्षा की रिअल इस्टेट. का तर त्यांनी एक इन्व्हेस्टमेंट्स केल्यात प्रिव्हियसली, ज्यामध्ये त्यांना चांगले रिटर्न आलेत नाही आलेत, काही गोष्टी घडल्यात नाही घडल्यात, बट करंट मार्केट सिच्युएशन सोबत त्यांचं अलाइनमेंट तेवढं नसतं जेवढं असायला हवं. इथे अडचण आहे. आणि हेच लोक रिअल इस्टेटमध्ये स्कॅमचा शिकार होतात. काय असतं ना, हे लोक काय करतात, दे डोंट टेक ऍडवाइस. फर्स्ट ऑफ ऑल दे सी द प्रोडक्ट, दे नो द रेरा. जाऊन बघतात, काय वाटतं तुम्हाला, रेरा अप्रूव्ह आहे म्हणजे सगळं काय डन आहे. इंडियामध्ये आता पण रेराच्या 350 पेक्षा जास्त केसेस मोठ्या मोठ्या डेव्हलपर सोबत पेंडिंग आहेत. छोट्याल्यांचं तुम्ही डिस्कशनच करत नाहीये, राईट? तर त्यामुळे जेव्हा पण आपण काय बाय सेल करतोय ना इन रिअल इस्टेट, आपल्या एवढ्या कोट्यावधी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करतोय, तर एक रिक्वेस्ट काय आहे ना, 10 मिनिटं बसून ऐका आमचं. ऑलरेडी आम्ही तुमच्याकडून पैसे घेत नाही त्या गोष्टीचे ना, तुम्हाला मागतोय, देणारा देतोय, आम्ही सांगणारे सांगतोय, ऐकून घ्या. इथे काय येतो फरक तुम्हाला सांगतो. आता हे झालं अ केस ऑफ द क्लायंट हु इज फार मोर एज्युकेटेड, नॉलेजेबल, गुड इन्व्हेस्टर. आता अडाणी एक माणूस धरू आपण, ज्याचं आयुष्यातली पहिली प्रॉपर्टी घ्यायची त्याला, आणि एवढं अक्कल नाहीये त्या माणसाला, माहिती नाहीये थोडक्यात, अक्कल म्हणण्यापेक्षा. तर तो माणूस काय करतो, तो माझ्याकडे येतो, ऋषिकेश प्लीज टेल मी द लोकेशन्स विच आर द बेटर फॉर टू इन्व्हेस्ट और लुकिंग फॉर सेल्फ इज 2 BHK. तो माझा ऐकतो की यार सर, बानेर, बावधन, वाकड असं असे, ताथवडे तसे, लाईफ रिपब्लिक आहे, गोदरेजच्या टाउनशिप आहे, कोणत्या पाटील आहे, काय करतात, काय केलंय, काय नाही केलं, हे सगळं तो ऐकतो. तो नॉलेज घेतो सगळं माझ्याकडून. तो ते नॉलेज स्वतः यूज करतो, रिसर्च करतो. रेरा वगैरे मी हे वी आर जस्ट सराउंडिंग, राईट, जे एक चांगली इन्व्हेस्टमेंट करायला हेल्प आउट करेल. त्यानंतर तो ऐकून घेऊन समजून घेऊन तो एखाद्या ठिकाणी बुकिंग करतो. तो पण सगळ्याला गावभर दिंडोला पेटवतो. याच्यामागचं कारण काय असतं, तिथून त्याला इनपुट्स मिळतात. 4 लोकांशी जर तुम्ही एक पॉईंट डिस्कस कराल, तर त्या पॉईंटवरती 4 लोकांची 4 वेगळे ओपिनियन येतात, आणि त्यातून जे आपल्या फायदेशीर आपण पुढे जातो. सिम्पल लॉजिक. तर तो करतो. पण हुशार माणूस काय करतो, डायरेक्टली डेव्हलपरला भेटतो. सर, छोट्या मोठ्याला खालच्याला बोलायचं नाही, वरच्याला बोलायचं, कुठेतरी जायचं. तो म्हणतो भाई हा मार्केट 1 करोड आहे, मी तुम्हाला ही प्रॉपर्टी 80 लाखात देतो, 70 लाखात, दॅट्स गुड. 50 लाखात काही मिळत नसतं, एवढं निगोशिएशन नसतं. हाफ प्राइसला काही मिळतं, आणि तो डेव्हलपर बोलतोय ना, ब्रो कुणाला नका सांगू मी तुमच्यासोबत डील केलंय, किंवा अंडर द टेबल आपण डिस्कस करून घेतलंय, चेक घेऊन घेतो तुमच्याकडून पैसे तुमचे घेऊन चालला जातो. पण तुम्ही विचार केला का, हा आपल्याकडून जसे पैसे घेतोय, सेम प्रॉपर्टीसाठी अजून 4 लोकांकडून घेतले असतील, तर तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार? बिकॉज डिस्कशन मध्ये तर बोलणं झालंय, कुणाला सांगायचं नाही आणि कुणाचा सल्ला घ्यायचा नाही. इट्स मीन्स देर इज समथिंग रॉंग. देर इज ह्यूज गॅप बिटवीन द निगोशिएशन अँड दिस काइंड ऑफ फ्लॅट डिस्काउंट अप टू 50%. आपण काय 10-5 हजार रुपयाचं चिप्स कुरकुरे नाही घेत जे एक्सपायर होतील. इट्स अ रिअल इस्टेट. काही घ्या तुम्ही, आज पुण्याच्या मार्केटमध्ये ते डबल टिबल होत चाललंय. खोटं बोलत असेल तर मागचा ग्राफ बघा, करोनापासूनचा बघा, त्याच्या आधीचा बघा,
Down the line 20 years there is nothing. Right now there are the multiple townships, the multiple products are going on, and there are multiple products are coming on in the coming time as well. Hiranandani, Dela Resorts, किती लहान टाउनशिप आहे, but the rate they are quoting is somehow around the city's rates. त्याच्यामुळे कारण people are interested, people are buying a brand. बऱ्याच गोष्टी आहेत साहेबांनो, तुमच्या हिशोबाने चला, तुम्हाला आवडेल तसं करा. माझं म्हणणं एवढं की माझं एकदा ऐका बस. मी नक्कीच माझा फायदा बघेल, पण त्यापेक्षाही जास्त तुमचा फायदा बघेल आणि तसं पुढे जायला सांगेल. इज माय ओनली द सोल्युशन. थँक्यू. गुड डे. आपण परत एकदा असंच काहीतरी व्हिडिओ सोबत भेटूयात. ग्रेट डे. बाय. सी यू.